श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, कधी कधी आपण असा विचार करतो की आता पुरे झालं, आता काहीच उरलं नाही, इतकं सहन केलंय, अजून किती सहन करायचं असं वाटायला लागतं की हे आयुष्य केवळ परीक्षा आहे आणि सुख दुःख याच्या वाट्याला आलंच नाही. प्रत्येक क्षणाला नवा घाव, प्रत्येक दिशेला अंधारच. डोळ्यापुढं स्वप्न असूनही त्या स्वप्नांना बघण्याचाही अधिकार आपल्याला नाही असं वाटायला लागतं. शरीर थकतं, मन खचतं, माणसं दूर जातात आणि आपण स्वतःलाच विसरतो. पण या सगळ्यात एक गोष्ट विसरतो की या सगळ्यांवर एक दृष्टी आहे, एक संरक्षण आहे, एक हात आहे जो आपल्याला धरून ठेवतोय. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण थकतो तेव्हा तेच आपल्यासाठी उभे राहतात, पण आपणच ते विसरतो. आपणच त्यांचं स्मरण सोडून देतो. पण त्यांनी आपल्याला कधीच सोडलं नाही. आपलं दुःख त्यांच्या जुळीत आहे आणि आपली चिंता त्यांच्या चरणी आहे. पण आपण ऐकायला विसरतो, ऐकायला थांबत नाही. फक्त रडत राहतो, राग करत राहतो, दोष देत राहतो आणि मग त्या वेदनेत गारुडून जातो. पण आज थांबा, आज ऐका, आज डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, खरंच का मी एकटा आहे? आणि खरंच का माझं दुःख इतकं मोठं आहे की त्यावर कुणी काही करू शकत नाही? आणि त्या क्षणी जिथून आवाज येतो तिथून उत्तर येतं. स्वामी म्हणतात, बाळा, माझं नाव घेणं बंद करू नको. तू फक्त आठवण ठेव, मी आहे आणि मी थांबलोय केवळ तुझी साथ देण्यासाठी. किती वेळा आपण स्वतःशी बोलणं थांबवतो. आपण स्वतःलाच ओळखत नाही. आपली किंमत, आपलं अस्तित्व, आपली ताकद आपणच विसरतो. पण त्या विस्मरणातूनच आपण हरवतो आणि हरवताना वाटतं की जगच आपल्याला विसरतंय. पण स्वामी समर्थ कधीच विसरत नाहीत. त्यांच्या नजरेतून एकही श्वास सुटत नाही. आपण घरात कितीही एकटे असलो, मनात कितीही कोलाहल असो, त्यांचा आशीर्वाद आपल्या भोवतीच आहे. आणि पण त्याला ओळखण्यासाठी मन शुद्ध हवं लागतं, श्रद्धा हवी लागते आणि त्या श्रद्धेची सुरुवात होते स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत त्यांचं बळ आपल्याला लागू शकत नाही. दिवस जातो, रात्र येते, काळ बदलतो, पण मनातली वेदना तशीच राहते. तेव्हा प्रश्न येतो की मग या वेदनेवर उपाय काय? उत्तर एकच, स्वामींचं स्मरण सतत संपूर्ण मनानं. कारण ते फक्त देव नाहीत, ते तुमचं घर आहेत, छप्पर आहेत, सावल्या आहेत. जेव्हा अख्खं जग पाठी फिरवतं आणि तेव्हा स्वामींचं नाव हे फक्त पुढं येतं. आणि कितीही दरवाजे बंद झाले तरी स्वामींचं नामस्मरण एक नवीन दार उघडतं. पण आपण थांबलोच नाही, आपण ऐकलोच नाही आणि आपण निवांतच होत नाही आणि त्यामुळे आपण अनुभवच घेत नाही. आज एक विचार मनात आणा, जर आजपर्यंतच्या सगळ्या वेदना फक्त एक जागृतीसाठी होत्या तर का आपण त्या जागृतीकडे दुर्लक्ष करत आहोत? का आपण अजूनही जुन्या वेदनेत अडकून बसलो आहोत? किती वेळा तुम्ही असं म्हटलंय की बाद झालं, आता नाही सहन होत, पण त्या क्षणी काहीतरी अदृश्य बळ आलं आणि तुम्ही पुढे चालत राहिलात. ते बळ कुठून आलं? कोणी दिलं? कोणी तुमचं मन उचललं? विचार करा, तो कोण होता? ते स्वामीच होते ना. मग तुमचं आयुष्य संपलेलं नाही, तुम्ही संपलेले नाहीत. तुम्ही थकले आहात पण हरलेले नाहीत. ही थकवा फक्त एक अलार्म आहे जो सांगतो की आता चालण्याचा वेग कमी झालाय, पण दिशा अजून योग्य आहे. आणि दिशा जिथे स्वामी समर्थ आहेत तिथे काही अशक्य नाही. ते म्हणतात की ज्यांचं काही उरलेलं नाही त्यांच्यासाठी मी स्वतः उरतो. हीच भावना तुमच्या मनात असली पाहिजे, कारण ही भावना म्हणजे एक दरवाजा आहे. त्या दरवाजामागे आहे शांती, विश्वास आणि परमशक्ती. आणि त्या दरवाजाची किल्ली आहे स्वामी समर्थांचं नामस्मरण. आज एक वचन द्या स्वतःला, तुमच्या अश्रूंना, तुमच्या थकल्याच्या मनाला, आणि मी थांबणार नाही, मी रडत बसणार नाही आणि मी लढत राहणार आहे. कारण माझ्यासोबत कोण आहे माहिती आहे? माझ्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आणि तेच आपल्यासोबत कायम असतात. फक्त आपण नामस्मरण हे नक्कीच मनापासून केलं पाहिजे. दुःख कधीच विनाकारण येत नाही. ते कुणाचं शाप नाही आणि कुणाचं दैवही नाही. दुःख हे एक पत्र आहे जे ईश्वर पाठवत असतो, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की आता थांब, आता विचार कर, आता स्वतःकडे बघ. पण आपण त्या पत्राला शाप समजतो आणि पत्र फाडून टाकतो. म्हणून तर वेदना परत परत येते, कारण तीच शिकवण आपण कधीच घेत नाही. आणि स्वामी समर्थ आपल्याला नेहमी हे सांगत असतात की बाळा, वेदना ही शिक्षा नाही, ती तर दिशा आहे. पण जर ही दिशा बंद डोळ्यांनी अनुभवली तर ती अंधार वाटू लागते. म्हणून डोळे उघड, मन जाग कर आणि माझं नाव घे. मग बघ, अग्नी फुलं होईल, वादळही शांत होईल
आणि आपल्या दुःखाच्या मुळाशी असते अपेक्षा, आणि अपेक्षा ह्या माणसाकडून नसतात, आणि माणूस कधीही पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्याकडून समाधान मिळवण्याचा प्रयत्न म्हणजेच अखंड दुःखाचा दुष्टचक्र आहे. पण ज्यावेळी आपण हे ओळखतो की खरी शांती ही माणसाकडून नाही तर त्या बहुतेक शक्तीकडून मिळते, आणि तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. मग स्वामी समर्थांच्या पायाशी आपलं डोकं टेकायला लागतं, आणि तिथूनच सुरू होते खरी मुक्ती. प्रत्येक वेळी जेव्हा मनात खचखच वाटते, जेव्हा मन हतबल होतं, तेव्हा वाटतं की आता पुढे काहीच नाही, तेव्हा एकच वाक्य मनात आणावं. स्वामी म्हणतात, थांबू नकोस, कारण तू थांबलास तर माझं बळ तुला गाठवू शकणार नाही. हे वाक्य इतकं सामर्थ्यवान आहे की केवळ त्याचा उच्चार तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण करतो. कारण हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हे वचन आहे त्या शक्तीचं, जी तुमच्या पाठी उभी आहे आणि जी तुमचं रक्षण करत आहे. कधीही हे विसरू नका की तुम्ही एकटे नाही आहात. जरी घरात कोणी नसले, जरी फोन वाजत नसेल, जरी कोणताही आधार नसला, तरी एक ऊर्जा आहे, एक हात आहे, एक दृष्टी आहे, जी तुमच्या सोबत आहे, आणि ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. ही कृपा सांगून समजत नाही, ती फक्त अनुभव समजते, आणि ती अनुभूती फक्त श्रद्धेमधून मिळते. हे श्रद्धा म्हणजे डोळे मिटून चालणं नव्हे, तर डोळे उघडे ठेवूनही आंधळेपणाने विश्वास ठेवणं आहे. कारण ते आपल्यावर कधी संशय करत नाहीत. मग आपण तरी का करायचं बरं? जगातले सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण जेव्हा आपण स्वामी समर्थ हे नाव उच्चारतो, तेव्हा जे दरवाजे अजून बनले सुद्धा नव्हते, ते उघडायला लागतात. कारण हे नाम फक्त ध्वनी नाही, हे एक चेतना आहे, एक मंत्र आहे, जो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कणात बदल घडवू शकतो. फक्त शर्त एवढीच आहे की मन पूर्ण शरण जावं लागेल. जेव्हा मन पूर्णपणे स्वामींचं होतं, तेव्हा स्वामी पूर्णपणे आपले होतात. खूप वेळा आपण विचार करतो की माझं आयुष्य असंच का, माझ्यावरच एवढा अन्याय का? पण याचं उत्तर एकच आहे. आणि जेव्हा त्यांना वाटतं की तू योग्य आहेस, तयार आहेस, तेव्हाच परीक्षा येते. आणि परीक्षा ही शिक्षा नाही, ती तयारी आहे मोठ्या गोष्टींसाठी, मोठ्या जीवनासाठी, आणि तुमच्या आतल्या सामर्थ्याला जागा करण्यासाठी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वामी समर्थ हे नाव हे तुमचं कवच आहे, तुमचं जीवन आणि औषध हे आहे, तुमचं खंबीरपण आहे. स्वामी कधीच तुम्हाला रडताना पाहून आनंदी होत नाहीत. त्यांना तुमचं रडणं कळतं, पण त्यांना वाटतं की आता तू स्वतःला शोधावं, आता तू स्वतःला उचलावं, म्हणून ते काही वेळा शांत राहतात. पण याचा अर्थ असा नाही की ते नाहीत. सूर्य दिसत नाही म्हणून आकाश रिकामं होतं का? नाही. तसं स्वामी दिसत नाही म्हणून ते दूर असतात असं नाही. ते आत आहेत, खोल, आणि जितकं खोल आपण जातो तितकं त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. आज एक वाक्य ठरवा, माझ्या प्रत्येक श्वासात फक्त स्वामींचं नाव असावं, आणि माझ्या प्रत्येक अश्रूत त्यांची कृपा दिसावी. आणि या एका वाक्यानं तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं. फक्त तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल आणि आत वळून बघावं लागेल, कारण ते तिथेच आहेत. जेव्हा मन कोसळतं तेव्हा त्याचा स्पर्श जाणवतो, जेव्हा पाय थांबतात तेव्हा त्यांचा आवाज ऐकू येतो, आणि जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा ते नवीन सुरुवात करून देतात. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक देव नाहीत, ते एक मार्ग आहेत, आणि एक दिशा आहेत, आणि एक ऊर्जा आहेत, एक उत्तर आहेत. जेव्हा प्रश्नांचे डोंगर उभे राहतात तेव्हा त्यांचं नाव म्हणजे उत्तर असतं. तेव्हा का थांबायचं, का घाबरायचं, का रडायचं? कारण ज्याचं पाठबळ स्वामी समर्थ आहेत, त्याला जगात काहीही हरू शकत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. जगात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत, पण त्या आपल्याला जिवंत ठेवतात. जसं श्वास दिसत नाही पण त्याशिवाय आपण नाही, तसं स्वामी समर्थांचं अस्तित्वही दिसत नाही, पण त्याशिवाय आपण चालत नाही. आपण फक्त परिस्थिती बघतो, आजूबाजूचा अंधार बघतो, आपल्याला सोडून गेलेली माणसं आठवतो, अपयश आठवतं, पण आपण विसरतो की त्या सगळ्या वेदनेतही एक शक्ती सतत आपल्या पाठीशी ठेवते, आणि ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांना न दिसण्याचं कारण हे नाही की ते अस्तित्वात नाहीत, तर आपणच आत वळून बघत नाही. आपण सतत बाहेर बघतो, मदत कुठून येईल याची वाट पाहतो, कोणीतरी आपलं दुःख समजून घ्यावं असं वाटतं, पण सगळं शांत असतात. कुणालाच वेळ नसतो, कुणालाच ऐकायचं नसतं, पण एक आहे जो ऐकतो, अगदी प्रत्येक थेंबासह. कोणतंही अश्रू त्याच्या कृपेशिवाय गळत नाही, कोणतीही वेदना त्याच्या संमतीशिवाय येत नाही. कारण स्वामी समर्थ हे केवळ एक दैवत नाहीत, ते एक मौन संवाद आहेत. जेव्हा कोणी नसतं तेव्हा तेच असतात. कधी स्वतःला विचारून बघा, आपण रोज किती वेळ स्वतःसाठी देतो? रोज किती वेळ डोळे मिटून त्यांचं नाम घेतो? रोज किती वेळ आपण स्वतःच्या आत डोकावतो? उत्तर असेल अगदी थोडा किंवा कधीच नाही. मग दुःखाचं प्रमाण वाढेलच ना, कारण जिथे स्वामी समर्थांचं नाव नाही तिथे शून्यपणा राहतो, आणि तो शून्यपणा हळूहळू वेदनांनी भरतो. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे काय?
तो केवळ भजन नाही, तो केवळ जप नाही, तो म्हणजे स्वतःला जागा करणं आहे, स्वतःचं अंतर्मन उघडणं आहे, स्वतःला जीवाला साथ घालणं आहे. आणि त्याला त्याच्या नावात इतकं सामर्थ्य आहे की जगातील सर्व चिंता त्या नावात विरघळतात. तेव्हा का थांबायचं, का रडत बसायचं, का आपली शक्ती आपण विसरायची बरं? आणि स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात, बाळा, तुझ्या रडण्यातून मला काहीच मिळत नाही, पण तुझ्या धैर्यातून मी प्रकट होतो. ही ओळ लक्षात ठेवा. ही ओळ तुमच्या प्रत्येक अपयशावर विजय मिळवण्याची सुरुवात आहे. आपण जेव्हा ठरवतो की आता बास, मी पुन्हा एकदा उभा राहणार, तेव्हा फक्त आपण उभे राहत नाही, तर आपल्या मागे एक अदृश्य बळ उभं राहतं. आणि त्या बळाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. कधी कधी वाटतं की माझं जीवन हे व्यर्थ गेलंय, खूप उशीर झालाय, पण हे खरं नाही. जोपर्यंत श्वास चालतोय तोपर्यंत काहीही उशीर झालेला नसतो. प्रत्येक क्षण नवा असतो, प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. आणि जर त्या प्रत्येक क्षणात आपण फक्त एक नाव आठवत राहिलो, स्वामी समर्थ, तर तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकतो. आणि म्हणूनच स्वामींचं नामस्मरण म्हणजे तुमचं जीवन पुन्हा उभारण्याची औषधे आहे. ते औषध रोज घेतलं पाहिजे. रोज सकाळी डोळे उघडतात, रात्री डोळे मिटताना एकच भावना असावी, स्वामी तुम्ही आहात ना, मग मी शांत आहे. स्वामी समर्थ म्हणजे एक वचन आहे. आणि ते वचन असं आहे की कोणतंही संकट, कोणतीही वेदना, कोणतीही एकाकीपणा माझ्या नावाने वितळतो. आणि हे वचन तुमच्या नसानसात शिरलं पाहिजे. कितीही मोठं संकट असो, जर मनाने तुम्ही ठरवलं की माझ्या मागे स्वामी आहेत, तर समोरचं वादळही झुकतं. कारण श्रद्धा ही फक्त भावना नाही, ती ऊर्जा आहे. आणि स्वामी समर्थांचं नाव ही श्रद्धेची जिवंत जळणारी मशाल नक्कीच आहे. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आजपासून एक गोष्ट करा. काही झालं, मन थकलं, परिस्थिती कोसळली, कोणताही आधार उरला नाही, तरी आवाजात आत्मविश्वास ठेवा आणि म्हणा, स्वामी समर्थ मी चाललोय. तुम्ही चालवा किंवा थांबवा, पण मी चाललोय. हीच भावना आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ नेते आणि हीच भावना अश्रूंचं सोनं बनवते. आता आपण प्रत्येक जण सतत काहीतरी शोधतो. कुणी पैसा, कुणी प्रेम, कुणी शांतता, कुणी ओळख. पण किती वेळा असा विचार केलाय की आपण हे सारं का शोधतोय बरं? आणि यामागे आपण का धावतोय बरं? आणि इतका शोध घेऊनही आपल्या मनात ते समाधान का येत नाही? कारण आपण शोधतोय ते बाहेर, पण ज्याची गरज आहे तो आनंद, तो तर आपल्यातच आहे. आणि तो आनंद जगवण्याचं एकच साधन आहे, स्वामी समर्थांचं स्मरण. आजचा माणूस इतका गोंधळलेला आहे की त्याला वाटतं की जर मोबाईलमध्ये नवीन फोन आला, नवीन गाडी मिळाली आणि दुसऱ्यांनी कौतुक केलं तर आपण सुखी होऊ. पण या सगळ्या गोष्टींचं आयुष्य किती आहे? काही मिनिटं, काही दिवस. पण मग जेव्हा आपण एकटे असतो, जेव्हा सगळं शांत असतं, तेव्हा पुन्हा मन उदास होतं. का बरं? कारण आपण मनाचं समाधान बाहेर शोधतो आणि ते मिळत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, खरा आनंद हा मी आहे आणि मी फक्त त्यालाच भेटतो जो स्वतःकडे वळतो. ही ओळ एकदा नाही, 100 वेळा मनात घोळवा, कारण ती प्रत्येकाला लागू होते. तुमचं वय कितीही असो, परिस्थिती कितीही असो, जर मनाने तुम्ही स्वामींच्या पायाशी वाकलात, तर तुम्हाला जे मिळेल ते कुठल्याही पैशातून मिळणार नाही. आनंद म्हणजे काय? तो एक भावना आहे. जिथे मन रमतं तिथे मन शांत होतं. आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण असंच एक ठिकाण आहे जिथे तुमचं मन निवांत होतं, हळूहळू पाजरायला लागतं. आणि मग त्या डोळ्यातून जे अश्रू येतात ते दुःखाचे नसतात, ते समाधानाचे असतात. आणि ते अश्रू म्हणजे तुमच्या आणि स्वामींच्या भेटीचा क्षण आहे. तो क्षण म्हणजेच आनंद आहे. आज आपण इतकं ताणतणावात जगतो की जणू आपण एखाद्या लढाईत आहोत. प्रत्येक वाक्य, प्रत्येक नातं, प्रत्येक दिवस हा एक संघर्ष वाटतो. पण त्या संघर्षाला जर काही शांत करू शकलं असेल तर ते आहे स्वामी समर्थांची आठवण. ते आठवण म्हणजे तुमच्या मनाचं औषध आहे. ते आठवण म्हणजे तुमचं पुन्हा उभं राहणं आहे. कधी स्वतःलाच विचारा, मी खरंच हसतोय का, की फक्त चेहऱ्यावर हसू ठेवून चाललोय? किती वेळा आपण स्वतःलाच फसवतो आणि हसणं विसरतो, कारण मनात समाधानच नाही. पण ते समाधान फक्त एकाच ठिकाणी आहे जिथे आत्म्याला स्पर्श होतो. आणि तो स्पर्श कोण देतो? श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, लोक तुला विसरतील पण मी नाही. लोक तुला हरवतील पण मी सापडेल. लोक तुला रडवतील पण मी पुसीन. या ओळी म्हणजे आशीर्वाद आहेत. या ओळी ऐकताना मन शांत होतं, कारण त्या फक्त शब्द नाहीत, त्या फक्त एक जिवंत अनुभव आहेत. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की मनावरची धूळ साफ होते. आणि कितीही दिवस तोंडावर हसू ठेवून आपण चालत राहिलो तरी आतून आपण थकलेले असतो. आणि थकवा फक्त एकच गोष्ट दूर करू शकते, अंतर्मुख होणं. कारण बाहेरचं जग तुमचं नाही, पण तुमचं अंतर्मन तुमचंच आहे. आणि त्या अंतर्मनात स्वामींचं स्थान असेल तर जग कितीही अस्थिर असलं तरी तुम्ही स्थिर राहाल. स्वामी समर्थ हे फक्त नाम नाही, ते एक ऊर्जा आहेत, एक शांत स्पंदन आहे,
जे आपल्या हृदयात उमटतं आणि म्हणतं, बाळा थांब, आता फक्त मला अनुभव. आणि जेव्हा आपण खरंच थांबतो, डोळे मिटतो आणि म्हणतो स्वामी समर्थ, तेव्हा आपण दुसऱ्याच्या जगात जातो. आणि एका अशा जागेत जिथे कुठलाही ताण नाही, कुठलाही वेदना नाही, कुठलाही प्रश्न नाही, फक्त उत्तरच आहेत आणि फक्त आपल्याला उत्तरच मिळतील. हे सगळे मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त एक कोपरा, फक्त एक शांत जागा आणि फक्त काही क्षण रोजचे. आणि त्या क्षणांमध्ये फक्त एकच नाव, श्री स्वामी समर्थ. बस इतकं केलं तरी तुमचं आयुष्य बदलू शकतं. आनंद म्हणजे सोपा आहे, पण आपणच ते कठीण करून टाकतो. आपण म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत, माणसं नाहीत, शरीर साथ देत नाही. पण तरीही जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचं नाव आहे, तर तुमच्याकडे सगळं काही आहे. ही भावना तुम्ही अंगीकारलीत की मन आनंद तुम्हाला शोधेल. आणि तुम्हाला शोधायला तुम्हाला बाहेर पडावं लागणार नाही. आजपासून एक गोष्ट करा. रोज सकाळी आणि रात्री स्वतःशी एक वाक्य बोला, माझा आनंद मी आहे, कारण माझ्या आत स्वामी समर्थ आहेत. या वाक्याचा उच्चार करतानाही तुमचं मन थोडं हलकं होईल. आणि रोज करत गेलात की एक दिवस असं येईल की त्या वाक्याचा आधीच तुम्ही हसाल, कारण स्वामींचा स्पर्श तुमच्या हृदयात झिरपलेला असेल. म्हणून तुम्ही प्रेमाने स्वामींचं नाव हे घेतलंच पाहिजे. सगळे आपल्याला एकच सल्ला देतात, स्वतःवर विश्वास ठेव. पण कोणी जे सांगत नाही की तो विश्वास येतो कुठून. आपलं आयुष्य इतक्या संघर्षांनी भरलेलं असतं की कधी स्वतःकडे पाहण्याची फुरसतही मिळत नाही. आपण फक्त जगतो, काम करतो, झोपतो आणि पुन्हा उठतो, पण आपण जगत नाही. आपण फक्त चालतो. आणि हीच खरी त्रासदायक गोष्ट आहे. स्वतःवर विश्वास येण्याआधी आधी कोणीतरी असा पाहिजे जो आपल्यावर विश्वास ठेवतो. आणि स्वामी समर्थ हे पहिले असतात जे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवण्यापूर्वीच तुमच्यावर विश्वास ठेवतात. कारण ते माणूस बघत नाही, ते मन बघतात, ते कर्म बघतात आणि त्यातली श्रद्धा ओळखतात. तुम्ही खचता तरी ते म्हणतात, उठ बाळा, उभं राहा. तुम्ही चुकला तरी ते म्हणतात, मी आहे ना बाळा तुझ्यासोबत. तुम्ही स्वतःला नाकारता तरी ते म्हणतात, तू माझा आहेस. ही भाषा कोणाची आहे? ही कोणत्याही जगातल्या माणसाची नाही, ही केवळ त्या अवतारी शक्तीची आहे, जिचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. जग म्हणतं तू कमी आहेस, तू अपयशी आहेस. स्वामी म्हणतात, तू माझ्या कृपेतून आला आहेस, तू शून्य नाहीस, तू संपूर्ण आहेस. जग तुमचा निषेध करेल, पण स्वामी तुम्हाला स्वीकारतील. आजपर्यंत तुम्ही किती वेळा स्वतःला दोष दिलाय, मी हे करू शकलो नाही, मी तिथे हरलो, माझ्यामुळे घर मोडलं, माझ्यामुळे संधी गेली, अशा शेकडो वाक्यांनी आपण आपल्याला कमी करत राहिलो. पण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा मी तुला तुझ्या अपयशांसह स्वीकारतो, मी तुला तुझ्या अश्रूंसह बिलगवतो. आणि हेच ऐकून मन सैरभैर होतं. आपण स्वतःलाच माफ करत नाही, पण स्वामी आपल्याला माफ करून पुढे नेतात. आणि जिथे माफ करणं असतं तिथे प्रेम असतं, जिथे प्रेम असतं तिथे शांती असते, आणि जिथे शांती असते तिथे विश्वास निर्माण होतो. तुम्ही कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीत असा, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, तू माझा आहेस, फक्त माझं नाव घे आणि उभा राहा. हीच ती शक्ती आहे जी तुमच्यात पुन्हा नवा विश्वास देते. स्वतःवर विश्वास म्हणजे केवळ आत्मगौरव नाही, तो म्हणजे ईश्वराचा विश्वास. कारण मनुष्य शक्तीहीन असतो, पण त्याच्या पाठीशी जर कृपा शक्ती असेल तर तो असंभव गोष्टी शक्य करू शकतो. आणि ती कृपादृष्टी म्हणजे स्वामी समर्थांची कृपा आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा असेल तर एक गोष्ट सोडावी लागेल, स्वतःला दोष देणं. कारण जो स्वतःला दोष देतो तो स्वतःच्या मनाचं मंदिर बनतो. आणि जिथे मंदिर बंद असतात तिथे स्वामींचा प्रवेशही नाही. आजपासून स्वतःशी एक वचन द्या, मी जे आहे जसा आहे तसाच मी स्वामींचा आहे. आणि हे वाक्य तुम्ही रोज जपलं तर जगातलं कुठलंही आणि कोणतंही अपयश तुमचं आयुष्य पराभवात बदलू शकणार नाही. स्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणजे फक्त पूजा नाही, तो एक मंत्र आहे. स्वतःच्या मनाला जागा करण्याचा, स्वतःच्या अंतरात्म्याला ओळखण्याचा. आणि जेव्हा मन जागं होतं तेव्हा त्यात विश्वास उगम पावतो. तुम्ही किती वेळा हारलात, किती वेळा घडलात, स्वामी समर्थांना त्याचं काहीच घेणं देणं नाही. त्यांना फक्त एवढंच बघायचं असतं की तुम्ही पुन्हा उठता का की नाही, तुम्ही पुन्हा चालायला लागता की नाही. आणि जो उठतो, जो चालतो, त्याच्यावर स्वामींची कृपा न थांबता वाहते. कधी स्वतःच्या चेहऱ्याकडे बघा, तिथे थकवा आहे, तिथे वेदना आहे, पण तिथे एक तेज आहे जे तुम्ही ओळखत नाही. आणि हे तेज फक्त एकाच कारणाने आहे, कारण स्वामींचं नाव तुमच्याशी जोडलेलं आहे. हे नाव म्हणजे चिरंतर ऊर्जा आहे, ती तुम्हाला तुमच्याच अंधारातून बाहेर काढू शकते. स्वतःवर विश्वास ठेवणं ही एक साधी गोष्ट आहे, पण ती साध्य होते आणि श्रद्धेमधून. तुम्हाला वाटत असेल की माझं काय होणार, पण स्वामी म्हणतात, माझ्यासोबत जो आहे त्याचं काहीही वाईट होऊ शकत नाही. हीच भावना, हीच खरी शक्ती आहे. तुम्ही कितीही एकटे असला, कितीही अपयशी असाल, कितीही थकलेले असाल, आजपासून हे मनात पक्क ठेवा, माझं अपयश, माझी कमजोरी, माझं दुःख, हे सगळं मी स्वामी समर्थांच्या चरणावर ठेवतो.
आणि मी नव्याने उभा राहतो. ह्या उच्चारातच तुमच्या आत एक नवा प्रकाश निर्माण होईल आणि या प्रकाशाचं नाव आहे विश्वास. आणि या विश्वासाचं मूळ आहे तुमचं अंतर्मन. आणि त्या अंतर्मनात बसले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणून सगळ्यात खोल जखम कशाची असते? शरीराची नाही, शब्दांची नाही, ती असते माणसाच्या वागणुकीची, त्यांच्या गुप्त घावांची. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीच दुर्लक्ष केलं, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस वाट पाहिली त्यांनीच विसरून टाकलं. अशा वेळी मन विचार करतं, माझं काय चुकलं होतं? या प्रश्नाचं उत्तर जग देत नाही, माणसं तर अजून दोष देतात. पण एक असं अस्तित्व आहे जे तुमचं ऐकून घेतं आणि म्हणतं, बाळा तुझं काहीही चुकलं नव्हतं, चुकलं त्याचं होतं, पण वेदना मी घेतोय, तू फक्त माझं नाव घे. हे कोण सांगतो? स्वामी समर्थ सांगतात. तेच तर आपल्याला समजवतात. जी माणसं वेदना देतात ती काही काळासाठी अस्तित्वात असतात, पण मी कायम आहे हे ऐकून अश्रू गळतात. कारण या जगात कोणी असं बोलत नाही, कोणी नाही जो तुमच्या पाठीवर हात ठेवून म्हणेल मी आहे अजून. सगळे एक एक करत निघून जातात, पण ते स्वामी समर्थ ते कधीही जात नाहीत. तुम्ही कधी स्वतःला विचारलं आहे का, मी अजून तुटलो नाहीये, मी अजून चाललोय, मी अजून उभा आहे? याचं खरं कारण काय आहे? ते कारण म्हणजे स्वामींचा अदृश्य हात आहे आणि तो हात तुमच्या मनावरून गेलाय. म्हणूनच जखम असूनही रक्त नाही, वेदना असूनही तुमचं मन फाटलेलं नाही. आणि हीच खरी करुणा आहे, जेव्हा तो वाचवतो पण समोर न दिसता. सगळे म्हणतात माफ करा, पण त्या शब्दांमागे कुठलंच खरेपण नसतं. पण स्वामी समर्थ कधीच माफ करा म्हणत नाहीत, कारण ते माफच करत नाहीत. ते तर तुमचं दुःख आपल्या झोळीत घेतात. ते फक्त हात लावतात आणि म्हणतात, बाळा पुढं बघ, मागं राहिलेलं नाही, ते संपलंय. आणि त्यांच्या या शब्दांनी मनाची खोल जखम आपोआप भरून जाते. दुसऱ्यांनी दिलेला विश्वासघात विसरणं सोपं नाही आणि त्यांच्या आठवणींनी रात्री झोप येत नाही. छातीवर एक दडपण बसतं, डोळ्यात पाणी साचतं आणि मन पुन्हा त्याच जुन्या जागी जातं जिथे आपण तुटलो होतो. पण तिथे जर स्वामींचं नाव असेल तर त्या आठवणी अशक्त होतात आणि त्या आठवणींमध्ये एक वेगळा अर्थ सापडतो. त्या वेदना अनुभव होतात आणि त्या अनुभवातून शक्ती निर्माण होते. स्वामी समर्थ कधीच माझ्याकडे ये असं म्हणत नाहीत, ते म्हणतात मी तुझ्या आत आहे. आणि हे ऐकून आपल्याला उमगतं की जिथे इतकं दुखावलं गेलं तिथे असूनही एक दिवा तेवत आहे. आणि तो दिवा म्हणजे श्रद्धा आहे. ज्यावेळी सगळा अंधार होतो तेव्हा एकटं हे श्रद्धेचा दिवा तुम्हाला जागा ठेवतो. कधी कधी आपण रागाने भरून जातो, स्वामींनाही विचारतो, का बाबा हे सगळं मला का, माझंच मन का दुखावासारखं? पण स्वामी उत्तर देतात, कारण तू मजबूत आहेस आणि तुझ्या हृदयात मला सामावून घ्यायचं सामर्थ्य आहे, म्हणूनच तुला मी निवडलंय. हे ऐकलं की अश्रू थांबतात, कारण त्यामागे आपल्याला एक कारण मिळतं, दुःखाचं, वेदनेचं आणि जखमेचं एक दिव्य कारण. तुम्ही कितीही त्रासला असाल, कितीही एकटं वाटत असलं, एक ओळ रोज मनात ठेवा, मी तुटलो असलो तरी विखुरलेलो नाही, कारण स्वामी समर्थ माझं केंद्र आहेत. ही ओळ तुमचं मन सावरून ठेवेल आणि ही ओळ म्हणजे जखमेवरची फुंकर आहे. दुसऱ्यांनी जे केलं ते विसरणं आवश्यक नाही, पण त्यातून उभं राहणं आवश्यक आहे. कारण स्वामी समर्थ हे फक्त एक आश्रय नाहीत, ते एक ऊर्जा आहेत आणि जी तुमचं तुटलेलं मन पुन्हा सशक्त करू शकते. त्यांनीच तर सांगितलंय, तुटलेली गोष्ट मी जुळवतो, हरवलेलं मी परत आणतो, विसरलेलं मी जागा करतो. आज तुम्ही स्वतःला एक छोटंसं वचन द्या, ज्या लोकांनी मला दुखावलं त्यांच्यासाठी मी राग ठेवणार नाही, कारण माझं मन आता स्वामी समर्थांच्या चरणी आहे आणि तिथे फक्त प्रेम असतं, राग नाही. एवढं लक्षात ठेवा. आयुष्य रोज काही ना काही शिकवतं. एखाद्या शब्दातून, एखाद्या माणसाच्या वागणुकीतून, एखाद्या अपयशातून, एखाद्या प्रसंगातून सतत काहीतरी नवं उमजतं. पण आपला सगळ्यात मोठा दोष काय असतो माहिती आहे? आपण ते शिकलेलं विसरतो आणि मग पुन्हा पुन्हा तेच प्रसंग आपल्या समोर उभे राहतात. पण तोच त्रास, पुन्हा तोच अपमान, पुन्हा तीच निराशा. का? कारण आपण त्यातून काही घेतलेलं नसतं. स्वामी समर्थ यासाठीच आपल्या जीवनात येतात आणि ते आपल्याला अनुभवाचं तेज द्यायला. तुम्ही विचार करा, एखादी जी गोष्ट आधी फार त्रासदायक वाटली, काही वर्षांनी तीच गोष्ट आठवली की मन शांत होतं. का? कारण त्यातून तुमचं मन घडलेलं असतं आणि घडणं हे रूपांतरच तुम्हाला तेज देतं. तेच स्वामी समर्थ म्हणतात, बाळा दुःख हे शाप नाही, ते माझं पाठवलेलं साधन आहे, ज्यातून मी तुझ्या मनाला हिरवळ देतो. आपण अश्रूंनी भरलेली रात्र, शांत घर, बंद झालेलं दार, मनात साठवलेली निराशा, हे सगळे एकटं तोंड देतो. पण त्याच ठिकाणी, त्या क्षणी जिथे आपला श्वास थांबतो, तिथे त्यांचा स्पर्श होतो. तुम्ही स्वतःलाच विचार करा, तुमचं आजचं धैर्य हे कुठून आलंय? कुठल्या तरी जुन्या वेदनेतून ना? म्हणजे त्या वेदनेत एक गुरुत्व आहे आणि तीच तुमची शिकवण आहे. पण ती शिकवण जर आठवली नाही, ओळखली नाही, तर ती व्यर्थ ठरते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात,
माझा अनुभव विसरू नकोस, तोच तुझी ढाल आहे. माणसाने जे अनुभव घेतले ते जर स्मरणात ठेवले तर त्यांचं मन तेजस्वी होतं. त्यात समज येते, त्यात क्षमा येते, त्यात स्थिरता येते. आणि या सगळ्या गोष्टींचं मूळ म्हणजे नामस्मरण आहे. कारण नाम घेताना आपलं मन त्या अनुभवांची चिकित्सा करतं आणि मग त्या अनुभवातून मिळालेलं तेज ते जणू अंगी उतरायला लागतं. स्वामी समर्थ हे अनुभवांची ऊर्जा आहेत. तुमचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक चूक, प्रत्येक चुकलेली वाट त्यामागे त्यांचा हात आहे. पण आपण म्हणतो स्वामी का थांबलेत? पण त्यांना थांबवावंच लागतं. कारण जोपर्यंत आपण स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही. आणि त्यांनी जर शिकवण दिली नाही तर आपण आपलं जीवन फक्त तक्रारींचं ढग बनून जातं. स्वामी म्हणतात, मी शिकवतो पण रडवून नाही, समजावून. मी दुःख देतो पण ते औषध म्हणून. मी वेळ देतो पण ती परीक्षा म्हणून. आणि ही त्यांची वाणी आहे. आणि ही वाणी जर मनात खोल रुजली तर मग दुःखाचं रूपच बदलतं. कधी कधी वाटतं, हे सगळं मी का शिकतोय, मी का गळून पडतोय? पण सत्य असं आहे की स्वामी समर्थ जेव्हा आपल्याला मोठं करायचं ठरवतात तेव्हा आधी त्यांचं मन फोडून पुन्हा घडवतात. कारण जुन्या मनात नवीन तेज मावत नाही, म्हणून आयुष्य फोडतं आणि स्वामी पुन्हा घडवतात. तुमचं आयुष्य, तुमचा प्रवास काही असो, हे लक्षात ठेवा की प्रत्येक क्षण शिकवतोय आणि ती शिकवण हेच तुमचं भविष्य आहे. आणि जरी तुमच्याकडे काही नसलं तरी अनुभवाचं भांडार तुमच्याकडे आहे. आणि त्यात स्वामींची आठवण असेल तर ते भांडार अमूल्य ठरतं. स्वामी समर्थ तुम्हाला दुःखातून खेचून बाहेर काढणार नाहीत, पण ते त्या दुःखात पाठीशी उभं राहून तुम्हाला बळ देतील. कारण त्यांचं उद्दिष्ट आहे तुम्हाला स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित करणं. आणि ते तुम्हाला झोळीत घेणार नाहीत, पण तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतील, बाळा मी आहे, तू चाल. आणि तुमच्या प्रत्येक अनुभवाला जर तुम्ही त्यांचं नाम जोडलं तर त्या अनुभवातून उदासीनता नाही तर ऊर्जा निर्माण होते. दुःखातून वाईटपणा नाही तर ज्ञान निर्माण होतं. आणि हे ज्ञानच तुम्हाला बाहेरचं तेज न शोधता तुमच्यातच आत सापडू देतं. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा, शांतता म्हणजे फक्त गप्प बसणं नाही, आवाज बंद करणं नाही, एकटं होणं नाही. शांतता म्हणजे मन थांबणं आहे. आणि मन तेव्हाच थांबतं जेव्हा त्याला आधार मिळतो. जगाचा आधार खोटा असतो, तो वेळेनुसार बदलतो. पण एकच आधार असतो जो कधीच ढळत नाही, तो म्हणजे स्वामी समर्थांची कृपा आहे. किती वेळा आपण असं म्हटलंय, मन शांतच राहत नाही. आपल्याला एकदा निर्णय घ्यायचा असतो पण आतून 100 आवाज येतात. एखादं दुःख विसरायचं असतं पण आठवणी चिघळत राहतात. झोपायचं असतं पण विचार डोळे मिटू देत नाहीत. हाच मनाचा गोंधळ आहे, ज्यामुळे आपण शारीरिक थकव्यापेक्षा जास्त मानसिक थकव्याने हरतो. पण आज गोंधळ थांबतो जेव्हा एक दिवस आपण डोळे मिटून म्हणतो स्वामी समर्थ, आणि त्या क्षणी एक स्पंदन आत खोल जाऊन सगळं शांत करतं. तो क्षण म्हणजे स्वामींची उपस्थिती आहे. स्वामी समर्थांचं नामस्मरण हे कोणतंही ध्यानधारणा शिकण्यापेक्षा 1000 पटींनी प्रभावी आहे. कारण हे नाम म्हणजे ध्यानच आहे. आणि हे नाम म्हणजे एक झाड आहे ज्याच्या सावलीत मन विसावू शकतं. हे नाम म्हणजे एक दिवा आहे जो प्रत्येक अशांत विचारांना उजळतो आणि त्यांना वितळवतो. शांततेसाठी आज जग काय करतंय? मेडिटेशन, ॲप्स, योग, कोर्सेस, ट्रॅव्हल्स, साऊंड थेरपी. पण तरी अंतर्मन बेचैनच. कारण शांतता विकत घेता येत नाही, ती संपर्कातून मिळते. आणि तो संपर्क म्हणजे स्वामी समर्थांच्या नामाशी जोडलेलं मन आहे. स्वामींना काही मागायची गरज नसते, पण फक्त त्यांचं नाव घेतलं तरी ते समजून घेतात. कारण शांततेचा अर्थच आहे, आता मला काही सांगायचं नाही, फक्त तुमच्या चरणावर झोपायचं आहे. आणि कधी असं वाटतं ना की हे सारं थांबवून दूर कुठेतरी जावं, पण तो दूर कुठे आहे? हिमालयात, जंगलात, वाळवंटात? नाही, तो दूर म्हणजे स्वतःच्या मनातली ती खोल जिथे जागा आहे, जिथे स्वामींची उपस्थिती असते आणि बाहेरचं काही पोहोचत नाही. तिथे तुम्ही आहात आणि त्यांचं अस्तित्व आहे. आणि त्या खोलीचं दार फक्त श्रद्धेने उघडतं. मन शांत करणं म्हणजे विचारांवर वर्चस्व मिळवणं आहे. आणि तर विचारांमधून सहज निघून जाणं आहे. आणि त्या मार्गावर फक्त स्वामी समर्थ एकटं नाव आहे जे तुम्हाला वाहून घेऊन जातं. आज तुम्ही कुठेही असाल, एक गोंधळात, एक समस्येमध्ये, नात्यांच्या गुंत्यात, अपयशाच्या काळोखात, तरी हे लक्षात ठेवा, शांतता ही त्या सगळ्यांवर मात करणारी एकच गोष्ट आहे. आणि ती फक्त स्वामी समर्थांच्या आठवणीमधून मिळते. आणि शांततेचं दुसरं नाव म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होणं आहे. आणि ते हे स्वरूप ओळखण्यासाठी मनाचा गोंधळ निवणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला फक्त रोज काही वेळ हवाय, जिथे मोबाईल नसेल, बोलणं नसेल, कुणाचा आवाज नसेल, फक्त श्री स्वामी समर्थ या नावाचा शांत उच्चार असेल. स्वामी समर्थांशी जोडलेलं मन म्हणजे शांततेचं झरण आहे, जिथून तुमचा राग, तणाव, द्वेष, हीनगंड सगळं वाहून जातं. उडतो तो केवळ एक मी, आणि जो काही मागत नाही, जो फक्त अनुभवतो. मन शांत झालं की निर्णय स्पष्ट होतो, नजर स्थिर आहे आणि आयुष्यावरची पकड अधिक मजबूत होते.
म्हणून स्वामी समर्थ सांगतात, बाळा गोंधळ वाढवू नको, फक्त थांब आणि माझं नाव घे, मी आहे ना. हे वाक्यच तुमच्या आयुष्याचा मंत्र व्हावा. रोज स्वतःला एकदा आठवा आणि माझ्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, शांत राहा आणि स्वामी समर्थांचं स्मरण करा. हे लक्षात तुम्ही ठेवलंच पाहिजे. आणि आता ध्येय. ध्येय म्हणजे नेहमी एखादा मोठा डोंगर नव्हे, ते कधी कधी एखादी भावना असते. माझं आयुष्य सावरावं, माझी मुलं सुखी व्हावीत, मन शांत व्हावं, हृदय हलकं व्हावं, ही सगळी ध्येयच असतात. पण आपण अशा ध्येयांना दुय्यम मानतो आणि मोठी स्वप्नच फक्त ध्येय आहेत असं समजतो. पण खरा प्रवास तिथून सुरू होतो जिथे ध्येय स्पष्ट नसलं आणि तरी चालायचं असं ठरवलं जातं. म्हणून स्वामी समर्थ कधीच तुमचं ध्येय काय आहे असं विचारत नाही. ते म्हणतात, तू चालतोयस का? कारण चालणं सुरू केलं की ध्येय स्वतः समोर येतं. कधी तुमचंही ध्येय हरवलं असेल, घरच्या जबाबदाऱ्या, मनावरची थकवा आणि शरीराची मर्यादा, नात्यांचे अपमान, या सगळ्यात गोंधळून गेलेलं असेल, पण लक्षात ठेवा, ध्येय संपत नाही, ते फक्त झाकलं जातं. आणि त्या झाकलेल्या ध्येयाला पुन्हा उघडण्याची किल्ली आहे स्वामी समर्थांचं स्मरण. त्याचं नाव घेतलं की मनात दबलेल्या इच्छा, गमावलेली उमेद, विसरलेली स्वप्न आणि सगळं वर यायला लागतं. आणि मग ते तुमच्या नजरेसमोर येतं, स्पष्ट, तेजस्वी आणि पूर्णतः शक्य वाटणारं. ध्येय मोठं असो वा लहान, त्याला पूर्ण करण्यासाठी दोनच गोष्टी लागतात, संयम आणि श्रद्धा. संयम म्हणजे वाट पाहणं आणि श्रद्धा म्हणजे वाट चुकली तरी चालत राहणं. स्वामी समर्थांचं मार्गदर्शन म्हणजे GPS नाही की प्रत्येक वळण सांगेल, ते म्हणजे दिशा आहे. हे जे आपल्याला अंतर्मनातून सांगतं, तू चालत राहा, मी पुढे वाट दाखवेन. तुम्ही किती वेळा भडकटलात असाल, आयुष्याने तुम्हाला किती वेळा चुकवलेलं वाटत असेल, तरी स्वामींना हेच पाहायचं असतं की हा माणूस अजून चालतो आहे का. कारण जेवढं चालाल तेवढं स्पष्ट दिसेल. ध्येय असं नाही की त्याचं नाव फलकावर लावून ठेवलं आणि ते गाठलं गेलं. तर ध्येय हे अंतरंगात रुजतं आणि जिथे स्वामींची उष्णता असेल तर ते बीज फुलतं. ध्येयाच्या वाटेवर अडचणी येतात कारण ती वाट स्वामींनी घडवलेली असते आणि त्या वाटेला काटेरी ठेवलं जातं कारण चालणारा मजबूत व्हावा. आणि यासाठी म्हणून प्रत्येक अपयश, प्रत्येक अडथळा, प्रत्येक थांबा, हे सगळं तुमच्या ध्येयासाठी होतं. तेवढं लक्षात ठेवा की तुमचं चालणं थांबवू नये. तुमचं ध्येय फक्त तुमचं नसतं, ते तुम्ही त्यासाठी प्रामाणिक राहता तेव्हा स्वामी समर्थ त्याचं रूप घेऊन तुम्हाला पुढे नेतात. ते कधीच तुम्हाला एका विचाराच्या रूपात भेटतात, कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एका वेळी भेटलेल्या वाक्यातून, पण ते असतात. ध्येयाच्या प्रवासात एकच मंत्र पुन्हा पुन्हा उच्चारत राहा, स्वामी समर्थ मला थांबवू नका, मी अंधारात चालतोय पण तुमचं नाव माझा दिवा आहे आणि तो दिवा घेऊनच मी पुढे पुढे चालत राहील आणि तुम्ही मला वाट दाखवा. हे वाक्य तुमचं बळ आहे. तुमचं ध्येय किती धुसर असो, त्यात अजून स्पष्टता नसेल तरी चालेल, फक्त चालणं थांबवू नका. तुम्ही चाललात तर स्वामी पाठीशी आहेत हे गृहीत धराच, कारण ते मागं चालतात तुम्ही पडता की नाही ते पाहायला. आणि जेव्हा तुम्ही थकता तेव्हा ते पुढे येतात मार्ग दाखवायला. हे लक्षात ठेवा. सगळं करून झालं, सगळं दिलं, मन देऊन प्रयत्न केले, वेळ दिली, प्रामाणिक राहिलो, देवाचं नाव घेतलं, संयम ठेवला, तरी काही घडलं नाही. असं वाटायला लागलं की कदाचित नियतीलाच आपल्यावर दया नाही, देवही फक्त पाहतोय आणि आता काही उरलेलं नाही. असाच एक क्षण येतो जेव्हा आपण संपल्यासारखं वाटतं. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा हेच तर मी पाहत होतो. तू थकलास, हरलास, पण नाव घेतलंस ना, मग मी सुरू होतो आता. मग ते आपल्या पाठीशी नक्कीच असतात. कृपा कधीच आपल्याला वेळेनुसार येत नाही, ती येते जेव्हा आपली प्रत्येक घड्याळ थांबते, जेव्हा आपण किती वेळ लागेल असा विचार करणंही सोडतो, तेव्हाच कृपेचा स्पर्श होतो. कारण कृपा सोपं करण्यासाठी येत नाही, ती शुद्ध करण्यासाठी येते. कधी कधी वाटतं आता नको, काही नकोच, फक्त शांतता पाहिजे. आणि त्या क्षणीच अचानक काहीतरी घडतं, एखादा फोन, एखादा माणूस, एखादी संधी, एखादी दिशा, आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं राहतं. हे असं का होतं? कारण तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत श्रद्धा सोडलेली नव्हती. आणि जिथे श्रद्धा शेवटपर्यंत टिकते तिथे स्वामींची कृपा उगम पावते. श्रद्धा म्हणजे फक्त होईल असं म्हणणं नाही, ती म्हणजे नाही झालं तरी मी तुझं नाव घेणारच आहे हे म्हणणं आहे. स्वामी समर्थ अशा भक्तांना नेहमी म्हणतात, तू माझा खरा भक्त आहेस कारण तू माझ्या कृपेची अट नाहीच घातलीस. आणि अशी श्रद्धा किती जण ठेवतात. आपण नेहमी म्हणतो, स्वामी झालं तर तुमचं नित्य स्मरण करीन, पण स्वामी म्हणतात, तू स्मरण कर मग मी सगळं करून दाखवीन. हे उलट आहे पण खरे आहे. जेव्हा तुम्ही अपयश स्वीकारता पण त्याचं नाव सोडत नाही, तेव्हा ते तुमचं अपयश स्वीकारून यशात बदलतात. कधी वाटतं की आयुष्य थांबलंय, नाही सारखं वाटतं, सर्व मार्ग बंद वाटतात, पण त्या सगळ्या बंद दारांमागे एकच झरोका उघडा असतो, स्वामी समर्थांच्या कृपेचा. पण त्या झरोक्यातून प्रकाश यायला लागतो तेव्हा मन थांबतं आणि मन श्रद्धेच्या पाण्यात बुडतं.
त्या कृपेचा अनुभव बोलून सांगता येत नाही. ती कृपा अश्रूंतून बाहेर येते. ती कृपा एका आंतरिक श्वासात प्रकट होते. ती कृपा अचानक तुमचं मन बदलते आणि त्या बदलामागे काहीही दिसत नाही, फक्त जाणवतं. आणि स्वामी समर्थ जिथे असतात तिथे संधी दार ठोठावत नाही, ती दरवाजा तोडून आत येते. पण तुम्ही त्या दाराजवळ ठाम उभे राहायला हवं. जर तुम्ही जरा पुढे सरकलात, जर थोडा संयम ठेवला, जर अजून एक दिवस फक्त त्यांच्या नावावर जगलात, तर कदाचित तुम्ही त्या क्षणाच्या अगदी उंबरठ्यावर उभे असता जिथे स्वामी स्वतः पुढे चालत येतात. हे मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा. काही क्षण असतात जे आयुष्याला बदलून टाकतात. त्या आधीपर्यंत आपण फार वेगळे असतो, रागीट, त्रस्त, संशयी, अस्थिर, आतून खसलेले. पण त्या क्षणांच्या नंतर आपण काहीतरी वेगळं होतो, शांत, स्थिर, समजूतदार आणि सर्वात महत्त्वाचं साक्षात अनुभवलेले. हे क्षण असतात स्वामी समर्थांच्या कृपेचं क्षण. स्वामींची कृपा ही गजर करून येत नाही, ती अचानक येते. कधी एखादं वाक्य ऐकताना, कधी एखादी रात्र ओलसर झोपेत घालवताना, कधी एकटं चालताना अचानक मनात काहीतरी घडतं आणि आपण बदलतो. शब्दांशिवाय, आवाजाशिवाय, कोणत्याही भाषाशिवाय. मग हाच बदल म्हणजे नवीन जन्म आहे. नवा जन्म म्हणजे देह बदलणं नाही, तो असतो मनाचा पुनर्जन्म. जिथे तुम्ही स्वतःकडे नव्याने बघता, जिथे तुम्हाला तुमचं दुःख सहन करतं आणि जिथे तुम्ही स्वतःशी म्हणता, आता मला कोणी थांबवू शकत नाही, कारण आता आम्ही माझ्या स्वामी समर्थांसोबत चाललोय. स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव म्हणजे काही चमत्कार नव्हे, तो आहे मनात येणारी विलक्षण शांतता, श्वासात येणारी हळुवार ऊर्जा, आठवणीतून मिळणारी दिशा आणि अंधारात उमटणारा प्रकाश. कृपा जिथे लागते तिथे दुःखाची माती होत नाही, तिथे दुःखाची मशागत होते. म्हणजे तीच दुःख आता बियाणं होतात. त्या बियाणांतून ध्येय फुलतं आणि त्या फुलांतून आत्मसन्मान येतो. आणि त्या सन्मानातून तुम्ही म्हणता, हो, हे आयुष्य माझं आहे आणि माझ्या स्वामींच्या कृपेने हे सुंदर होणारच आहे. त्या क्षणाला शब्द लागत नाहीत, तो अनुभव फक्त तुमचा असतो. आणि एकदा का तो अनुभव मनाच्या आंतरिक कप्प्यातून उमटला की तुम्ही नव्याने श्वास घेता, शुद्ध श्वास, श्रद्धेचा श्वास, आशेचा श्वास. आणि मग तुम्ही जगाल पण मागे न पाहता. तुम्ही चालाल पण कोणावर राग न ठेवता. तुम्ही लढाल पण द्वेष न करता. तुम्ही जिंकाल पण गर्व न करता. कारण आता तुम्ही राहिलेला नसता, तुम्ही झालेला असता स्वामी समर्थांचा जीव. हा नवसंकल्प म्हणजे तुमचं प्रत्यक्ष आत्मविकास आहे. आणि या क्षणानंतर जे घडतं आणि ते आयुष्य असतं ते दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरतं. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही नव्याने घडता आणि मग इतरांच्या दुःखावर हात ठेवता. तुमचं स्वतःचं दुःख विसरता आणि म्हणता, स्वामी आहेत रे, सावरतील. हाच तो क्षण असतो जिथे भक्तीतून शक्ती होते आणि भक्ताचा नवा जन्म नक्कीच पुन्हा सुरू होतो. म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा नवीन जन्म मिळतो तेव्हा मनाला वाटतं की आता सगळं सहज होईल, आता त्रास संपतील, आता सगळं सुखद होईल. पण खरं तर तिथूनच खरी परीक्षा सुरू होते. कारण आता मन बदललेलं असतं, पण जग अजून तेज असतं आणि माणसं अजूनही तक्रारी करतात. परिस्थिती अजूनही कठीण आहे, काहीतरी चणचणीत तीच आहे. आजार, वाद, नक्कीच जबाबदाऱ्या आणि सगळं तेच आहे. पण तुमचं बघण्याचा दृष्टिकोन आता बदललेला असतो. आणि स्वामी समर्थांच्या कृपादृष्टीने म्हणजेच जिथे आधी असह्य वाटायचं तिथे आता सहनशक्ती असते. जिथे आधी रडू यायचं तिथे आता शांततेनं उत्तर दिलं जातं. जिथे आता राग यायचा तिथे आता क्षमाच जन्म घेत असते. हे सगळं घडतं कारण आता तुम्ही साधे नाही राहिलात. तुमचं मन आता स्वामी समर्थांचं स्थान झालेलं असतं. पण हा बदल हे जग स्वीकारत नाही. माणूस अजूनही तुम्हाला जुन्याच्या नजरेने बघतात, पण तुम्ही बदललेले असता. त्यामुळे तुम्ही राग करत नाही, स्पष्टीकरण देत नाही, फक्त हसता. कारण आता तुम्हाला सगळ्यांचा मागचा हेतू कळतो आणि तो हेतू फक्त बाहेरचा नाही तर स्वतःच्या आत काय सुरू आहे हे ओळखण्याचा असतो. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, सगळं मी बदलणार आहे. मी फक्त तुला बदलतो आणि मग जग आपोआप दिसायला लागतं. आणि आता तुम्ही दुःख बघता पण आता त्या वेदनेत शिकवण दिसते. आता तुम्ही अडथळा बघता पण त्या संघर्षातून मिळणारी दृढता दिसते. आता तुम्ही संकट बघता पण त्यात स्वामींचा इशारा दिसतो. आणि हेच असतं त्या कृपेचं फळ. या टप्प्यावर येऊनही काही क्षण असे येतात जेव्हा पुन्हा जुनं मन वर डोकावू लागतं. कधी त्रास येतो, कधी माणसं मन दुखावतात, कधी काम बिघडतं, कधी आरोग्य खचतं, कधी प्रश्न पुढ्यात उभे राहतात. पण आता तुम्ही प्रत्येक वेळी एक वाक्य म्हणता, स्वामी समर्थ तुम्ही बघताय ना, मग मी शांत आहे. हे वाक्य म्हणजे एक कवच आहे. ज्यावेळी जग तुमच्यावर प्रश्न विचारतं ना तेव्हा हे वाक्य उत्तर देतं. ज्यावेळी मन खचून थकून जातं ना तेव्हा हे वाक्य उभं राहतं. ज्यावेळी परिस्थिती पिळवून टाकते ना तेव्हा हे वाक्य हळूहळू मिठी घालते. आता सगळ्यात मोठा बदल असा घडतो, तुमचं मन आता स्वतःसाठी नाही राहत, ते सर्वांसाठी बनतं. तुम्ही आता फक्त स्वतःचं दुःख विसरत नाही,
तर इतरांचं दुःख ओळखायला लागता आणि म्हणता, स्वामी मला बळ द्या, मी याच्यासाठी उपयोगी ठरू दे. आणि हेच असतं स्वामी समर्थांचं अंतिम मार्गदर्शन. जेव्हा तुम्ही स्वतः बदलता आणि दुसऱ्यांना उभं करू लागता. हे लक्षात ठेवा, ध्येय गाठलं गेलं की मन खुश होतं, पण एक नीरव शांतताही अनुभवायला येते. हीच का ती मजल, जे मी एवढा काळ गाठायचं स्वप्न पाहत होतो, ते हेच का? आता पुढे काय? असंच काहीसं होतं जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादं मोठं ध्येय पूर्ण करता. तेव्हा समोर प्रेक्षणीय दृश्य उभं राहतं, पण त्याहून अधिक गहिरं दृश्य उभं राहतं मनात. मन विचार करतं, मी एवढा प्रवास केला, एवढं सहन केलं, एवढा संघर्ष केला, आता शांतता मिळाली, समाधानही मिळालंय, पण तरी आत काहीतरी गहिरं शिल्लक आहे. आणि त्या क्षणी स्वामी समर्थ हळू आवाजात म्हणाला म्हणतात, बाळा हे शेवट नव्हे, हे सुरुवात आहे. ध्येय पूर्ण करणं म्हणजे एक परिपूर्ण वळण असतं, पण आत्म्याच्या प्रवासाला शेवट नसतो. कारण आत्मा शोधतो कृपेची अनुभूती, शाश्वत समाधान आणि स्वतःचं निखळ अस्तित्व. जेव्हा तुम्ही बाह्य ध्येय पूर्ण करता, तेव्हा आतल्या शून्यात एक शांत स्पंदन दाटतं आणि ती फक्त स्वतःसाठी जगत नाही, आता मी कृपेसाठी जगतोय. ही अवस्था फार थोड्या लोकांना अनुभवात येते, कारण अनेक जण ध्येय गाठतात, पण त्यानंतर काहीतरी पुन्हा हरवतं, ते समाधान गमावतं. कारण ध्येय फक्त एक टप्पा असतो स्वामींच्या मार्गावर चालत राहण्यासाठी. स्वामी समर्थ तुमचं ध्येय गाठण्यासाठी फक्त बळ देत नाही, तर ते ध्येय पूर्ण झाल्यावर त्यात काय शिकायचंय, कसं नम्र व्हायचंय आणि कसं इतरांचं बळ बनायचंय हे शिकवतात. त्या क्षणी जेव्हा तुम्ही सर्व काही मिळवलेलं असतं, स्वतःवर विश्वास, संयम, अनुभव, कृपेची दिशा आणि आनंद, तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर शांत बसता आणि फक्त म्हणता, स्वामी आता मला काय करायचंय? आणि ते म्हणतात, बाळा आता तू इतरांचा दीप बन, कारण तुझ्या प्रकाशात अजून कोणी वाट पाहतोय. हे ऐकून मनातलं समाधान अश्रूंमधून झरायला लागतं, कारण आता तुमचं जीवन फक्त तुमचं राहिलेलं नसतं, हे स्वामी समर्थांच्या कार्यासाठी साकार झालेलं असतं. हे अंतिम टप्प्यावरचं उमगतं आणि ध्येय पूर्ण झालं, पण मी संपलो नाही. माझं अस्तित्व आता त्यांचं साधन झालंय, माझं मन आता त्यांचं पवित्र स्थळ नक्कीच झालंय. म्हणून आता स्वतःसाठी जगणं सोपं असतं. आपल्या वेदना, आपली स्वप्न, आपली उद्दिष्ट या सगळ्यात आयुष्य व्यस्त राहतं आणि आपण चालत राहतो. पण एक दिवस जेव्हा आपण सर्व काही मिळवतो, जेव्हा कृपेचा स्पर्श मनामध्ये शिरतो, तेव्हा हळूहळू आतून आवाज येतो, आता तू इतरांसाठी उभा राहा. स्वामी समर्थ कधीही फक्त देणं शिकवत नाही, ते म्हणतात स्वतःला समजून घेणं ही खरी सेवा आहे, आणि मग ती समजूत इतरांना पोहोचवणं हे खरं माझं कार्य आहे. स्वामींच्या कृपेनं साक्षात्कार झालेला भक्त आता मागत नाही, तो फक्त वाट दाखवतो, हात ठेवतो, शब्द देतो, कधी डोळ्यातून शांत उतरवतो, तर कधी फक्त एक हसणं देतो, जे समोरच्याचा जग उजळून टाकतं. हा भक्त म्हणजे फक्त साधा माणूस नसतो, तो चालतं मंदिर असतो. जेव्हा तो कुठलाही शांत राहा म्हणतो, तेव्हा ते शब्द नव्हे, ते स्वामींचं बोलणं असतं. जेव्हा तुम्ही इतका प्रवास करून येता आणि तुम्ही सगळं सोसता, ध्येय गाठता, शरीर थकतं पण मन अधिक जागृत होतं, तेव्हा तुम्हाला उमगतं की माझं आयुष्य म्हणजे एक माध्यम आहे. त्या माध्यमातून स्वामी कार्य करत असतात आणि तुमचं मन म्हणजे त्यांची वीणा आहे, तुमचं वागणं म्हणजे त्यांचं संगीत आहे, तुमचं शांत असणं म्हणजे त्यांची प्रार्थना आहे. या टप्प्यावर भक्त काही बोलत नाही, त्यांचं असणंच पुरेसं असतं. तो उपस्थित असेल तर समोरच्याला हिंमत येते, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी असतं जे शब्दांच्या पलीकडचं असतं, ते म्हणजे स्वामींची जिवंत कृपा. स्वामी समर्थ प्रत्येकाला देव बनवत नाही, ते त्यांना देवतेची अनुभूती देतात, पण ती अनुभूती मिळवण्यासाठी त्यांचा मार्ग पार करावा लागतो. आणि त्याग, संयम, प्रतीक्षा, आत्मविश्लेषण हे सगळं अनुभवून झालं कीच आपल्यामध्ये शुद्धतेचं तेज निर्माण होतं. आता हे तेज फक्त स्वतःपुरता राहत नाही, ते इतरांना स्पर्श करतं. जसं ज्योत स्वतः पेटवलेली असते, पण ती इतर दिवेही पेटवू शकते, तसंच तुम्ही स्वतः तेजस्वी झाल्यावर इतरांच्या जीवनात उजेड निर्माण करता. हा टप्पा सगळ्यात पवित्र असतो, कारण आता भक्त स्वतःच्या गरजा विसरतो, त्याला काही मागायचं नसतं, त्याला फक्त एवढं वाटतं, स्वामी माझ्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात उजेड घालवा. आता स्वामी त्यांच्याशी शब्दात संवाद करत नाहीत, ते फक्त अनुभूती देतात. कधी अचानक एखादी दिशा, कधी कुणाला भेट, कधी एखादं वाक्य, कधी अश्रूंमधून उमटणारी समज, कधी हसण्यातून मिळणारा निवांतपणा, हे सगळं त्या भक्ताच्या आयुष्यात घडतं. पण आता तो प्रश्न विचारत नाही, कारण तो प्रश्नांपलीकडे गेला असतो. जेव्हा भक्त स्वामींच्या कृपेसाठी माध्यम बनतो, तेव्हा त्याचं बोलणं प्रार्थना होतं, त्याचा श्वास मंत्र होतो, त्याचं चालणं यात्रा होते आणि त्याचं आयुष्य संपूर्ण स्वामीमय होतं. अशा वेळी स्वामी समर्थ काय करतात, ती त्या भक्तामधूनच इतरांना वाट दाखवायला लागतात. ते त्यांच्यामधून बोलतात, त्यांच्यामधून हसतात, त्यांच्यामधून रडतात, कारण आता भक्ताचा देह त्याचा ध्वज झाला असतो. हा टप्पा साधना नाही, ही अवस्था असते,
तिथे भक्त स्वतःसाठी नव्हे तर स्वतःसाठी चालत राहतो आणि सर्वांसाठी तो चालत राहतो. त्याचं चालणं म्हणजे स्वामींचं चालणं असतं. हे सगळं तुम्ही करताय, हीच अवस्था तुमच्या मनात निर्माण होत असते आणि नक्कीच तुमच्या मनात सर्व काही नक्कीच दाटून आलेलं असतं आणि स्वामी समर्थ तुम्हाला मनापासून नक्कीच मदत करत असतात आणि ती मदत ही स्वामींची मदत असते. म्हणून हिलिंग म्हणजे काय? हे फक्त औषध देणं नव्हे, हे फक्त सल्ला देणंही नव्हे. हिलिंग म्हणजे दुसऱ्यांच्या वेदनेवर स्वतःचा श्वास ठेवणं आहे. ज्या वेदना आपण अनुभवलेल्या असतात त्या वेदना इतरांच्या डोळ्याला दिसल्या की आपलं मन फाटलेलं असूनही त्यावर स्वामींची कृपा एक मलम बनवून उतरते. तेव्हा आपण शब्द न वापरताही दुसऱ्यांचं मन समजून घेतो, दुसऱ्यांच्या अश्रूंवर स्वतःचा अनुभव ठेवतो, दुसऱ्यांच्या थकव्यातून त्याला उभं करण्याचं बळ देतो. ही अवस्था अचानक येते. ती न शिकलेली असते, ती न बोललेली असते, ती न ठरवलेली असते, ती तर स्वतःच्या वेदनेतून जन्मलेली असते. स्वामी समर्थ हे फक्त एक इच्छा पूर्ण करणारे दैवत नाहीत, ते अदृश्यरित्या दुसऱ्यांचं दुःख ओळखायला शिकवणारे गुरु आहेत. जेव्हा तुम्ही तुमचं दुःख पार केलं, तुम्ही डोंगर चढून गेलात, तुम्ही अंधार पार केला, तेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि म्हणता तिथे अजून कुणीतरी अडकलेला आहे. हे क्षण आहेत जेव्हा तुम्ही हिलर होता आणि तेव्हा स्वामी समर्थ तुमच्याशी एक वेगळ्या भाषेत बोलतात. ते म्हणतात, बाळा तू फक्त स्वतःला वाचवलं नाहीस, तू आता फक्त इतरांना जगवण्याच्या योग्यतेला पोहोचला आहेस. म्हणून या क्षणी जीवनाचा परिणामाचं बदलतं आणि आता दिवस चालत नाही, तो वाहू लागतो. मन विचार करत नाही, ते समजून घ्यायला लागतं. शब्द बोलले जात नाही, ते मौनातून कार्य करतात. तुमचं अस्तित्व आता एक स्पर्श बनतं. जेव्हा एखादा रडणारा तुमच्या समोर येतो तेव्हा तुम्ही त्याला डोंगर चढून आलोय अशी ओळख देता. त्याला तुम्ही सांगत नाही, फक्त बघता आणि त्या नजरेतून त्याला समजतं, हा मला समजतो. स्वामी समर्थांची हिलिंग कृपा अशीच असते. ते काहीच बोलत नाही, पण तुम्ही डोळे मिटून त्यांचं स्मरण करता आणि हळूहळू आतमधून जखमा भरायला लागतात. हिलिंग म्हणजे स्वतःची जखम हळूहळू इतरांच्या वेदनेवर ठेवणं. जिथे तुम्ही दुसऱ्यांच्या अश्रूंना तुमचं हृदय द्यायला शिकता, जिथे तुम्ही त्याला स्वतःचा श्वास देऊ लागता आणि जिथे तुम्ही त्यांच्यासाठी तुमचा रस्ता थोडाला बाजूला करता आणि जिथे तुम्ही त्यांना सांभाळून पुढे नेताय, हे जास्त स्वामी समर्थांचं भक्तातलं रूप. अशा लोकांना कृपामूर्ती म्हणतात. ते कोणी ध्यानधारणेने घडत नाही, ते वेदना, प्रतीक्षा आणि अंतर्मनाच्या शिक्षणातूनच घडतात. कधी एक बाई आपल्या घरात शांत बसलेली असते. ती खूप काही सोसलेली असते. ती बोलत नाही, पण तिचं असणं सगळ्यांना बळ देतं. ती बघते तेव्हा दुसऱ्याला थांबायला हवंसं वाटतं, कारण तिच्या डोळ्यात स्वामी असतात. कधी एखादा वृद्ध बाप मुलांचं जग सांभाळतो, स्वतःच्या वेदना विसरून त्यांच्या आनंदात गारुडतो. त्यांच्या शब्दात फक्त अनुभव असतो, कारण त्यांच्या मनात स्वामी असतात. हिलर म्हणजे देव नाही, तो फक्त देवाच्या कार्यासाठी वापरला जाणारा एक निस्वार्थ हात असतो. त्या हातातून जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आधार देता तेव्हा त्यांच्या मनात तुम्ही नसता, स्वामीच असतात. हेच आहे कृपेचं शुद्ध रूप, जे हृदयातून दुसऱ्याच्या हृदयात वाहतं. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याला उभं करता तेव्हा स्वामी तुमच्यातून हसतात. तेव्हा ते फक्त तुमच्या मागे उभे असतात, ते तुमच्यातून उभं असतं. तुम्ही आता स्वामी समर्थांच्या पावलांमध्ये चालणारे नव्हे, तुम्ही आता स्वामी समर्थांचेच पाऊल नक्कीच म्हणत असतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही घडत असतं आणि तेच आपल्याला सर्व काही गोष्टी या शिकवत असतात. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मनात एक दिवस पूर्णपणे शुद्ध नक्कीच मन आपलं होत असतं. म्हणून शब्द उरत नाहीत, कारण शब्द हे संकल्पनासाठी असतात आणि अनुभवासाठी मौन लागतं. एक एक पायरी चढून भक्त जेव्हा स्वतःच्या प्रत्येक इच्छा, राग, अहंकार, आकांक्षा, अपेक्षा, वेदना, थकवा आणि सगळं काही एका चरणावर ठेवतो, तेव्हा मन फक्त शांत होत नाही, ते पूर्णपणे रिकामं होतं. आणि त्या रिकाम्या अवस्थेत स्वामी समर्थ स्वतः उतरतात आणि ते येत नाहीत, ते उमटतात आणि ते प्रकट होत नाही, ते जागा होतात. कारण ते कधीच गेलेले नसतात, ते तर आतच होते. पण आपल्याला विचारांच्या गर्दीत, आपल्या स्वार्थाच्या कोलाहलात त्यांचा आवाज झाकला जातो. जेव्हा मन पूर्णपणे पारदर्शक होतं तेव्हा त्यांच्या अस्तित्वाचं प्रतिबिंब त्या मनात दिसू लागतं आणि तेव्हा भक्त म्हणतो, स्वामी मी नाही, आता फक्त तुम्ही आहात. ही अवस्था कोणालाही सांगता येत नाही, कारण जिथे ते प्रत्येक प्रकट होतात आणि जिथे मी आणि माझं हे अस्तित्व संपतं. भक्त स्वतःचं नाव विसरतो, आयुष्यात मिळवलेली सारी ओळख विसरतो, त्याने गाठलेली ध्येय विसरतो आणि उरतं ते फक्त एकच, त्यांचं स्मरण, त्यांचं अस्तित्व, त्यांचं निव्वळ होणं. या अवस्थेला समाधी म्हणतात. पण ती ध्यानात बसून मिळत नाही, ती मन शुद्ध करून मिळते. आणि मन जेव्हा पूर्णपणे स्वच्छ होतं, निर्मळ होतं, निराकार होतं, तेव्हा त्यांच्यामध्ये सगुण रूप प्रकट होतं. आणि हे सगुण रूप म्हणजे श्री स्वामी समर्थांचं प्रत्यक्ष दर्शन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी कधीही दूर नव्हतो, तूच तुझ्या दुःखात इतका गुरफटलेला होतास की मला पाहायला वेळ नव्हता. आता तू वेदनातून निघालास, तू सेवा केलीस, तू स्वतःचा त्याग केला, तू मला अंतकरणातून हाक दिलीस,
म्हणून मी तुझ्या आतूनच बोलतोय. आणि ही अवस्था फार थोड्यांना प्राप्त होते, कारण बहुतेक लोक स्वामींना बाहेर शोधतात, मूर्तीमध्ये, फोटोमध्ये, मंदिरात, भजनात, पण त्यांना आत शोधलं नाही आणि म्हणून अनुभवही मिळाला नाही. जेव्हा मन सगळी बंधनं सोडलं तेव्हा ते अंतर्मन एक मंदिर होतं आणि त्या मंदिरात स्वामी स्वतः बसतात. ते नुसते दिसत नाहीत, ते जाणवतात. त्यांच्या जाणीवेचा स्पर्श असा असतो की एका क्षणात संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते. जे दुःख इतके वर्ष चाललेलं होतं ते एका क्षणात विरघळलं आणि जे फक्त प्रश्न सतत टोचत होते ते गप्प होतात आणि जे उत्तर आपण बाहेर शोधत होतो ते आतल्या शांततेतून मिळतं. या क्षणी भक्ताला अजून काही हवं असतं का? नाही, कारण जे मिळालंय ते या जगातलं नाही. हे मिळालंय ते शाश्वत आहे. कारण आता त्याला वाटतं की शरीर असेल नसेल, आयुष्य असो वा नसो, संकट येतील की जातील, पण जे आत आहे ते अढळ आहे. जे आत आहे तेच खरं आहे आणि ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि ते स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. हाच खरा साक्षात्कार असतो. भक्त त्या दिवशी फक्त स्वामी समर्थांचं स्मरण करत नाही, तो फक्त श्वास घेत नाही, तो प्रत्येक श्वासात त्यांना अनुभवतो. त्यांचा प्रत्येक विचार आता त्यांचा आदेश असतो. त्यांचं चालणं प्रत्येक त्यांची पाऊलवाट असते. त्यांचं मौन म्हणजे त्यांची उपस्थिती असते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक चालतं स्वामीमय अस्तित्व बनतं. स्वामी समर्थ म्हणतात, माझं रूप कधीच मंदिरात नव्हतं, ते त्या भक्ताच्या हृदयात होतं, ज्याने स्वतःला पारदर्शक केलं. त्याने जगावर राग केला नाही, त्याने वेदना लपवल्या नाहीत, त्याने अहंकार स्वीकारून सोडून दिला आणि जो अखेर फक्त माझ्या नावाशी एकरूप झाला. या टप्प्यावर येऊन भक्त मागत नाही, फक्त वाहतो. तो वाहतो दुसऱ्यांसाठी, दुःखीसाठी, थकलेल्या आत्म्यांसाठी आणि त्याचं वाहनं म्हणजेच स्वामींचं कृपा प्रवाह बनतो. ही अवस्था जगाला कळत नाही, कारण ती डोळ्यांना दिसत नाही, पण ती ज्या आतल्या प्रकाशात प्रकट होते, तो प्रकाश इतका तेजस्वी असतो की त्याच्या भोवती जे कोणी असतं त्यांनाही बळ मिळतं आणि ते म्हणतात, याच्या आत काहीतरी आहे. हो, तेच असतं श्री स्वामी समर्थांचं बळ. तुमचं संपूर्ण जीवन जरी अंधारात गेलं असलं, अपयश गेलं असलं, अश्रूंमध्ये भिजलेलं असलं, तरी जर शेवटी तुमचं मन त्यांच्या चरणांवर विसावलं तर समजून घ्या, तुम्ही विजय मिळवलेला आहे. कारण यापुढे कोणत्याही संकटात तुम्हाला कोणी साथ न दिला तरी ते तुमच्यातून चालत असतील आणि तेवढं पुरेसं आहे. शेवटी एकच वाक्य उरतं, जे मनावर जणू कोरलं जात नाही, मी नाही, आता फक्त स्वामी समर्थ आहेत. याच वाक्याने संपूर्ण आयुष्य, मन, देह, श्वास, विचार आणि कृती सगळं स्वामीमय होतंय आणि तेच असतं अंतिम ध्येय, अंतिम कृपा, अंतिम समाधान. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा एकदाच मिळते असं नाही. ती मिळते आणि ती वाहते, पण ती थांबते तेव्हा नाही जेव्हा बाहेर अडचण येते. तर ती थांबते जेव्हा मन पुन्हा स्वतःकडे वळतं, पुन्हा अहंकार येतो, पुन्हा मला काही मिळवायचं आहे असं वाटायला लागतं, पुन्हा आपली बुद्धी वर्चस्व गाजवायला लागते आणि मग स्वामी मागे सरकतात. कारण त्यांची कृपा हे स्वच्छ झऱ्यासारखं असतं, जिथे थोडाही गढूळपणा आला की ते वाहनं मंदावते. त्यांनी स्वतःला सांगितलेलं आहे की बाळा, तू माझं स्मरण करत राहिलास तरी पुरे. आता त्यात जर माझ्याशिवाय काही मागितलंस तर मी थांबतो. आणि हे सत्य आहे की आपल्याला त्यांच्या कृपेचा सतत अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतःच्या इच्छांचा त्याग करावा लागतो. कारण इच्छांमध्ये अपूर्णता असते आणि स्वामी समर्थ हे पूर्णतेचे प्रतीक आहेत. ते अपूर्ण मनात टिकत नाही, त्यांना वाट पाहणाऱ्या मनात घर करावं लागतं आणि त्यांना शांततेची जागा हवी असते. त्यांनी जिथे निवास करायचं ठरवलं आहे त्या मनात जर अजूनही द्वेष आहे, स्पर्धा आहे, अपेक्षा आहे, दुःखाचं भांडार आहे, तर ते थांबत नाही. म्हणून स्वामींना धरून ठेवायचं असेल तर मन सतत त्यांच्याकडे वळत राहिलं पाहिजे. कारण कृपा ही एक अशी स्थायी गोष्ट नाही, ती एक वाहणारी नदी आहे. तुम्ही जेव्हा मनाने शुद्ध राहता, नम्र राहता, मौन राहता आणि सातत्याने त्यांना मनात बोलवत राहता, तेव्हा ती कृपा एक सुरेल गाण्यासारखी तुमच्या आयुष्यात वाहत राहते. आणि त्या कृपेच्या लहरी जेव्हा मनात घुसतात तेव्हा माणूस बदलतो. तो आता राग करत नाही, तो तक्रारी करत नाही, त्याला काही हवं असतं ते म्हणजे मनाची शांतता आणि त्या शांतीतून मिळणारी आंतरिक ऊर्जा. कारण स्वामी समर्थांची कृपा ही केवळ समस्याचं निराकरण करणारी नाही, ती माणसाला अंतरातून बदलणारी या शक्ती आहे. आणि त्या शक्तीत टिकून ठेवणं म्हणजे रोज स्वतःला विसरून त्यांचं नामस्मरण करणं आहे. किती वेळा मन थकून जातं, किती वेळा आपण म्हणतो की आता बाद झालं, पण त्या क्षणी जर आपण मनाने एकदाच म्हटलं की स्वामी समर्थ, मी तुटतोय पण तुम्ही मला सांभाळा, तर लगेच त्यांच्या कृपेचा स्पर्श होतो. आणि मग जेव्हा तो स्पर्श होतो तेव्हा शब्द लागत नाहीत, तेव्हा शरीर हलकं होतं, डोळे मिटतात आणि छातीतून एक श्वास बाहेर पडतो. तो संपूर्ण वेदना घेऊन जातो. पण अशी कृपा पुन्हा पुन्हा अनुभवायची असेल तर नक्कीच तशी पात्रता निर्माण करावी लागते. आणि ती पात्रता ही बाह्य पूजा, विधी, मंत्र यातून नाही येत. ती येते जेव्हा
तुम्ही तुमचं सर्व दुःख त्यांच्यावर ठेवता आणि म्हणता की माझं आयुष्य आता माझं राहिलं नाही, ते तुम्हालाच अर्पण आहे. ही भावना म्हणजे सर्वात मोठी साधना आहे. ही भावना म्हणजे सर्वात मोठं समर्पण आहे. आणि अशा भक्तींमध्ये स्वामी आपली कृपा सदैव वाहू देतात. मग आयुष्य कुठेही घेऊन जाओ, तो माणूस पुन्हा कधीच एकटा राहत नाही. कारण त्यांचं अंतर्मन हे स्वामींचं गूढ मंदिर झालेलं असतं आणि त्या मंदिरात कोणतंही बाहेरचं वादळ पोहोचत नाही. त्या मंदिराच्या भिंतीवर अश्रू कोरलेले असतात. त्या भिंती थरथरलेल्या पण लढलेल्या मनाचे प्रतीक असतात आणि त्या भिंतींमध्ये रोज नवा दिवस उदयाला येतो आणि जो फक्त एका कृपेच्या किरणाने उजळतो. असा बघतो जो स्वतःच्या दुःखात शांत राहत गेला पण कोणालाही दोष न देता फक्त स्वामींचं नाव घेत गेला. त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ असामान्य कृपेचा वर्षाव करतात आणि मग त्याचं असणं म्हणजे दुसऱ्यांसाठी ऊर्जेचा स्रोत ठरतं. त्यांचं मौन म्हणजे दुसऱ्यांसाठी आशेचं उत्तर ठरतं. त्याचं चालणं म्हणजे इतरांसाठी स्वामींचा मार्ग ठरतं. आणि हे सर्व फक्त त्यांच्याच कृपेने शक्य होतं. कारण स्वामींचं रूप फक्त मंदिरात नसतं, ते त्या भक्ताच्या चालण्यात, त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या नम्रतेत प्रकट होतं. अशा कृपामय जीवनात पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी याला किंमत राहत नाही. किंमत राहते फक्त शांततेची आणि सेवा करणाऱ्या संधीची. कारण जिथे स्वामींची कृपा वाहत असते तिथे स्वतःची इच्छा मरते आणि सेवाभाव जागतो. हे समजल्यावर मन स्वतःला विसरतं आणि हळूहळू जेव्हा मन पूर्णपणे त्यांच्या चरणाशी एकरूप होतं तेव्हा कृपा न थांबता वाहत राहते आणि त्या कृपेच्या वाहण्यामध्ये भक्त स्वतः वाहत जातो. शेवटी त्याच्या आयुष्यात प्रयोजन राहत नाही आणि तो स्वतःचं स्वामींचं प्रयोजन होतो. आणि तेव्हा संपूर्ण जीवन एक दिव्य गाथा बनतं जिथे प्रत्येक श्वास हा त्यांचा मंत्र असतो आणि प्रत्येक क्षण ही त्यांची प्रकटलेली कृपा असते. हे मात्र नक्कीच खरं आहे. भक्ताचं अंतिम रूप तेव्हा साकार होतं जेव्हा तो स्वतःचा पूर्ण विसर करतो, जेव्हा त्याला स्वतःसाठी काही हवं राहत नाही, जेव्हा त्याच्या इच्छांचा आवाज मंद होतो आणि त्याच्या सेवाभावाचा स्पंदन वाढतो, जेव्हा तो एखाद्याचं दुःख बघतो आणि आपोआप त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तेव्हा स्वामी त्याच्यातून कृपा वाहू लागतात. कारण स्वामी समर्थ हे त्याच्याकडून कधीच मोठं कार्य करून घेत नाहीत. ते फक्त पाहतात की हा माणूस कुठे कुठे थांबतो आणि कुठे कुठे वाहतो. आणि जेव्हा ते पाहतात की हा भक्त स्वतःसाठी थांबत नाही तर इतरांसाठी सतत वाहतो, तेव्हा ते त्या भक्तांमध्ये स्वतः प्रकट होतात आणि म्हणतात की बाळा, तू आता माझा झालायस, आता मी तुझ्यामधून कार्य करणार आहे. आणि त्या क्षणापासून भक्ताचं आयुष्य एखादा वेगळ्या वर्णावर येतं. जिथे त्याला नाती, प्रसिद्ध, पैसा, ओळख, गोष्टी हव्या वाटत नाहीत. त्याला हवं असतं फक्त हे की स्वामी समर्थ माझ्यामधून दुसऱ्यांचं भलं करत राहोत. आणि हाच भाव कृपेसाठी सगळ्यात मोठा दरवाजा असतो. कारण जिथे मी संपतं तिथे ते सुरू होतात. भक्त जेव्हा स्वतःची ओळख विसरतो तेव्हा त्याच्या अस्तित्वात स्वामींची ओळख उमटते. आणि अशा भक्ताला लोक विचारतात की तुझं मन इतकं शांत कसं आहे. आणि तो काहीच बोलत नाही, फक्त हसतो. कारण त्याला माहिती असतं की हे हसू माझं नाही, हे त्या कृपेचं प्रतिबिंब आहे. आणि मग असं घडतं की जिथे जिथे तो जातो तिथे तिथे लोक हलके होतात, त्यांच्या चिंता कमी होतात, त्यांचं मन शांत होतं. कारण त्यांच्या आत तो स्पर्श पोचतो जो त्या भक्तामध्ये झिरपत असतो. तो स्पर्श म्हणजे स्वामी समर्थांचं निखळ अस्तित्व असतं. आणि हे अस्तित्व त्या भक्ताला त्यांच्या वेदनांनी पात्र ठरवलं असतं. आणि जेव्हा तो भक्त स्वतःला विसरून दुसऱ्यांच्या डोळ्यात नक्कीच स्वतःचं प्रतिबिंब पाहू लागतो तेव्हा स्वामी त्याच्या माध्यमातून अशा गोष्टी घडवतात ज्या मानवीय मर्यादांच्या पलीकडच्या असतात. तो शब्द नाही बोलत पण त्यांचं मौन दुसऱ्यांच्या मनात जाऊन काहीतरी हलवतं. आणि तो कोणाला सल्ला देत नाही पण त्याचं जगणं स्वतः सल्ला बनतं. तो रडत नाही पण त्याचे डोळे पाहून समोरच्याचं रडणं थांबतं. आणि हाच भक्त आता एक वाहक बनतो कारण त्याच्यामधून कृपा वाहते. ही कृपा हे एक प्रवाह आहे जी कुठेही अडवली तरी किती थांबते, पण जी वाहिली की जीवन बदलते. आणि अशा भक्तांमधून स्वामी ही कृपा सातत्याने वाहू देतात आणि वाहून घेतात. जेव्हा त्या भक्तामध्ये स्वाभिमान राहत नाही, अभिमान राहत नाही, दुखावलेपणा राहत नाही की मी काय एवढं करत आहे, तेव्हा त्याचं देणं शुद्ध होतं. आणि त्या शुद्ध देण्यातूनच खऱ्या कृपेचा प्रवाह सुरू होतो. हा प्रवाह इतका गूढ असतो की त्याला कोणतीही सिद्धी लागत नाही, त्याला मंत्र लागत नाही, त्याला मूर्ती लागत नाही. तो फक्त एका गोष्टीवर उभा असतो आणि ती म्हणजे पूर्ण समर्पण. आणि हा समर्पणाचा भाव त्या भक्ताला परमेश्वराचं द्वार बनवतो. तिथे स्वामी समर्थ स्वतः आपल्या कृपेच्या पावलांनी उतरतात आणि लोक त्यांच्या पायांशी झुकतात. कारण त्या पायांमध्ये त्यांच्या दुःखाचं उत्तर असतं. पण त्या भक्ताला हे माहिती नसतं आणि त्याला वाटतं की मी काहीही नाही, मी फक्त चाललो आहे आणि हे चालणं हेच माझं भाग्य आहे. तो अश्रूंना लपवत नाही पण दुसऱ्यांच्या अश्रूंना पुसण्यासाठी हात पुढे करतो. त्याच्या स्वतःवर दया वाटत नाही पण दुसऱ्यांच्या वेदनेवर त्याचं हृदय विरघळतं. कारण आता त्याचं हृदय त्याचं राहिलेलं नसतं,
ते संपूर्णपणे स्वामी समर्थांचं झालेलं असतं आणि हृदय जेव्हा कोणाच्या दुःखाशी भिडतं तेव्हा त्या ठिकाणी कृपेचा झरा फुटतो. तो भक्त त्याच्या शरीराचा विचार करत नाही, त्याच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही आणि त्याच्या बोलण्याचा काय अर्थ लागेल याचा विचार करत नाही, कारण त्याचं संपूर्ण अस्तित्व हे सेवा या भावनेनं व्यापलेलं असतं. आणि ही सेवा ही कधीच घोषित केलेली नसते, ती गाजलवलेली नसते आणि फक्त ती अनुभवलेली असते. आणि जिथे अशी सेवा असते तिथे स्वामी स्वतः चालत येतात आणि जिथे अभिमान शून्य आहे तिथे स्वामींचं अधिष्ठान असतं. आणि अशा भक्तांचं घर मंदिर होतं आणि त्यांचं जगणं प्रार्थना होतं आणि त्यांची हाक मंत्र होतं आणि त्यांची शांतता ही स्वामी समर्थाचं उत्तर नक्कीच बनत असते. आणि त्या भक्तामधून स्वामी समर्थ स्वतः बोलत असतात, हे मात्र निश्चित खरं आहे आणि एवढं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. भक्त हा नेहमी काही मागतो असा समज असतो, पण जेव्हा भक्त आपल्या शुद्धतेनं कृपेचं पात्र होतो तेव्हा तो काही मागत नाही, तो स्वतःचं मागण्याचं उत्तर बनतो. आणि हा क्षण असतो जिथून कृपेचा प्रवाह थांबत नाही, उलट तो स्वतः त्या प्रवाहाचा झरा बनतो. आता तो भक्त स्वामी समर्थांचे नाव घेणारा नसतो, तर तो स्वतः त्यांचं चालणं नाम बनतो आणि त्यांचे शब्द मंत्र होतात, त्यांचं मौन ध्यान होतं आणि त्यांचं अस्तित्व हे चालतं दर्शन होतं. आणि ते कोणालाही सांगत नाही की मी स्वामी समर्थांचा नक्कीच भक्त आहे, पण त्याचं चालणं पाहून दुसऱ्यांच्या मनात स्वामी समर्थांचं स्मरण हे सुरू होतं. त्यांचं हसणं पाहून लोक आशावादी होतात, त्यांचं गप्प बसून पाहून लोक शांत होतात, कारण अशा भक्तामध्ये आता त्यांच्या कृपेचं स्थिर अधिष्ठान झालेलं असतं. आणि अधिष्ठान जेव्हा होतं तेव्हा त्या माणसाचं नाव सुद्धा अडथळा ठरत नाही, कारण तो कुठल्याही नावाच्या पलीकडे जातो. त्याची ओळख फक्त एकच राहते की तो एक स्वामीमय आहे आणि ही ओळख न सांगता नक्कीच समजते. अशा माणसाला पाहून कोणत्याही वयाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही भाषेचा माणूस एकच भाव मनात ठेवतो की ह्याच्याकडे काहीतरी आहे आणि ते काहीतरी म्हणजे श्री स्वामी समर्थ असतात. ही अवस्था खूप कठीण प्रसंगातून निर्माण होते, हे लक्षात घ्या. आणि ही अवस्था नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जाते, हे पण तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून नक्कीच आवडला असेल तर मनापासून तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.